चला तर मग आज बनवूया उकडीचे मोदक। सकाळ सकाळी मी तांदूळ भिजत ठेवले होते आणि आता ते स्वच्छ धुवून वाळते आहे। त्यामध्ये थोडंसं शाबू घातल्यामुळे लवचिकपणा येतो। हे सर्व मी मिश्रण पीठ करून आणलेलं आहे चाळून। त्यानंतर मी गरम पाण्यात मीठ तेल घालून आता हे मिश्रण मळून घेणार, जसं आपण चपातीचं पीठ मळतो तसंच। छानसं मळून घेणे। त्यात थोडंसं दूध घातलं तर अजून छान लवचिक पीठ मळतं। आता मी एका पात्रामध्ये गरम पाणी आणि थोडंसं तेल घेणार आहे आणि त्यात हा कणकेचा गोळा ठेवणार। जेणेकरून पीठ छानसं एकजीव शिजलं जाईल आणि त्याला भेगा नाही पडणार। आता मी याला कुकरला 3 शिट्ट्या देते। त्यानंतर आता चला आपण सारणाची तयारी करून घेऊया। मी आता गूळ घातलंय आणि थोडंसं दूध घालून ते गूळ वितळवून घेणार। त्यानंतर माझं खोबरं थोडंसं सुक्क आहे, त्यामुळे त्यासाठी मी वरून थोडं दूध घालते, जेणेकरून जे सारण आहे ते मऊ व्हावं। आणि थोडीशी खसखस, वेलदोडे आणि आपलं सगळ्यात फेवरेट जायफळ, जेणेकरून सारणाला खूप सुंदर वास येतो। अशा रीतीने माझं सारण तर तयार झालं। आता बघूया कणकेचं। आता ही कणिक छान शिजलेली आहे, त्याला आता आपण खलबत्त्याने चेचून घेऊया, जेणेकरून त्यामध्ये भेगा अजिबात नाही पडणार। असं मी छानसं मळून घेतलेलं आहे पीठ। आता आपण सुरू करूया मोदक करायला। मी मोदकासाठी एक छोटंसं वाटकं असतं त्याचा वापर केलेला आहे। मी छानसं लाटून घेऊन त्याला टोपणाचं आकाराने कापून घेऊन त्याच्यामध्ये मोदकाचं सारण भरते आणि अशा रीतीने कळ्या पाडून हे मोदक बनवून घ्यायचं। बघा कसं झालंय माझं मोदक। आता मी पात्रामध्ये खाली पाणी घालून हे मोदकला उकडी देऊन घेणार। अशा रीतीने तयार झाले माझे मोदक आणि मी विसर्जनासाठी पण सज्ज झाले। थँक्यू।